रंगभूमी ते रुपेरी पडदा गाजवणारे चतुरस्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या दीर्घ आजारानं मुंबईत निधन। सकाळी 11 वाजल्यापासून पार्ल्याच्या भाईदास हॉलमध्ये पार्थिवाचं अंत्यदर्शन। उद्या दुपारी अहमदनगरमध्ये अंत्यसंस्कार। जो काळ होता चित्रपट सृष्टीतला किंवा रंगभूमीवरचा तो खूप छान आणि वेगवेगळ्या पद्धतीने आठवणी जतन करण्यासारखा होता एवढंच म्हणेन। सदाशिव अमरापूरकरांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टी हळहळली, मान्यवरांनी जागवल्या आठवणी। पाकिस्तानात वाघा सीमेजवळ झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यातल्या मृतांची संख्या 65 वर, 200हून अधिक जखमी। भारतीय सीमेवरही हाय अलर्ट जारी। सीमेवर होणारा बिंटिंग द डिस्ट्रिक्ट म्हणजे ध्वज उतरवण्याचा कार्यक्रमही 3 दिवसांसाठी रद्द। फार पूर्वीपासून आषाढीची शासकीय महापूजा करावी असं मनाला वाटतं, आजही वाटतंय। आषाढीची शासकीय महापूजा करावी असं आजही वाटतं। कार्तिकी महापूजेवेळी एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा। नव्या मुख्यमंत्र्यांच्या कामाची सुरुवात मिहान प्रकल्पापासून। मिहान संबंधी अधिकाऱ्यांशी करणार महत्वाची चर्चा, तर संध्याकाळी नागपुरात पत्रकारांशी साधणार संवाद। पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई ते नागपूर केला इकॉनॉमी क्लासनं प्रवास। प्रवाशांसोबत काढला सेल्फी। बाईकवरून पडून राज ठाकरेंची मुलगी उर्वशीला अपघात। उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन केली उर्वशीच्या प्रकृतीची विचारपूस। पत्रकाराचा माईक भिरकावल्यावरून रॉबर्ट वड्रा चांगलेच अडचणीत। काँग्रेसनं केला बचाव, तर कुणी तक्रार केली तर कारवाई करणार। माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकरांचं वक्तव्य। आणि इराणी कोर्टाचा अजब निकाल। मुलांची व्हॉलीबॉल मॅच बघितली म्हणून इराणी ब्रिटिश नागरिक असलेल्या तरुणीला सुनावली 1 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा।